एका यात्रेचा प्रारंभ, अज्ञाताच्या प्रदेशात एका शोधाचा आरंभ. ह्या वाटेचे प्रवासी संख्येनं फार नाहीत, हे खरं. पण हा शोध घेणारे तुम्ही एकटेच आहात असंही नाही. चला जाऊ पंढरीला, चला जाऊ पंढरीला, विठुरायाच्या दर्शनाला, विठुरायाच्या दर्शनाला, दर्शनाला. चंद्रभागेच्या तीरावरी, चंद्रभागेच्या तीरावरी, संतांचा मेळा जमला, संतांचा मेळा जमला. चला जाऊ पंढरीला, चला जाऊ पंढरीला. शुद्ध भाव ज्याच्या ठाई, दूर नाही देव त्याला. शुद्ध भाव ज्याच्या ठाई, दूर नाही देव त्याला. रखुमाईच्या दर्शनाने, रखुमाईच्या दर्शनाने, होई आनंद भक्तजनाला. चला जाऊ पंढरीला, चला जाऊ पंढरीला. पितांबर गगनी झळकला, गरुडी बैसुली कैवारी आला. पितांबर गगनी झळकला, गरुडी बैसुली कैवारी आला. दिंड्या पताका वैष्णव नाचती, दिंड्या पताका वैष्णव नाचती. दंग होऊनी सोहळा पाहिला. चला जाऊ पंढरीला, चला जाऊ पंढरीला, विठुरायाच्या दर्शनाला, विठुरायाच्या दर्शनाला, दर्शनाला. चंद्रभागेच्या तीरावरी, चंद्रभागेच्या तीरावरी, संतांचा मेळा जमला, संतांचा मेळा जमला. चला जाऊ पंढरीला. युगानुयुग हा प्रवास सुरू आहे, अगदी को अहम पासून. मी कोण आहे या कोड्याचा उलगडा व्हावा म्हणून सारी सुखाची व्यर्थता लक्षात आली की अंतर्मनात एक दिवा लुकलुकायला लागतो आणि डोळ्यात सगुण साकार रूपदर्शनाची ओढ लागते. आधी एकाला, मग दुसऱ्याला, आणि असं करता करता लाखो वारकरी डोळ्यांची निरांजनं तेवती ठेवत सावळ्याच्या प्रेमळ सावलीत विसावण्यासाठी प्रवासाला सुरुवात करतात. आमुचे जीवन विठ्ठल, सिद्धीचे साधन विठ्ठल. आमुचे जीवन विठ्ठल, सिद्धीचे साधन विठ्ठल. कुळींचे दैवत विठ्ठल, सर्व चराचरी विठ्ठल. आमुचे जीवन विठ्ठल, सिद्धीचे साधन विठ्ठल. देह देवाचे देऊळ, आत बाहेर निर्मळ.
माझा सावळा विठ्ठल, असा सावळा माझा विठ्ठल. आमुचे जीवन विठ्ठल, सिद्धीचे साधन विठ्ठल. आमुचे जीवन विठ्ठल, सिद्धीचे साधन विठ्ठल. तव रूपात जडले जीवन, पायी स्थिरावले मन. देह भान हरपल माझ, तुझ पाहुनिया विठ्ठल, तुझ पाहुनिया विठ्ठल. आमुचे जीवन विठ्ठल, सिद्धीचे साधन विठ्ठल. आमुचे जीवन विठ्ठल, सिद्धीचे साधन विठ्ठल. कणा कणात माझा विठ्ठल, सर्व जनामनात विठ्ठल. पुण्यक्षेत्री वसे विठ्ठल, त्रिभुवनी हा विठ्ठल, त्रिभुवनी हा विठ्ठल. आमुचे जीवन विठ्ठल, सिद्धीचे साधन विठ्ठल. आमुचे जीवन विठ्ठल, सिद्धीचे साधन विठ्ठल. तुझ वीण व्यर्थ ना जाऊ, माझ्यातला एकही क्षण. तुझे गाऊनिया गुणगान, माझे मिटावे लोचन, माझे मिटावे लोचन. आमुचे जीवन विठ्ठल, सिद्धीचे साधन विठ्ठल. आमुचे जीवन विठ्ठल, सिद्धीचे साधन विठ्ठल. कुळींचे दैवत विठ्ठल, सर्व चराचरी विठ्ठल, सर्व चराचरी विठ्ठल, सर्व चराचरी विठ्ठल. त्यानं, उदार विठ्ठलानं, त्याचं दार आपल्यासाठी मोकळं करावं या एकाच आशेनं. जीवन संघर्षात अनेक चुली पेटलेल्या असतात. त्यात असते अहमची ठिणगी, द्वेषाचा जाळ आणि संपत्तीची आग. धन्य जगी तोची, नाम घे जो हरीचे. धन्य जगी तोची, नाम घे जो हरीचे. मोक्ष मिळे त्याशी, सदा स्मरे वाचे. मोक्ष मिळे त्याशी, सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची, नाम घे जो हरीचे. धन्य जगी तोची. चहू दिशा दरवळती, क्षण आनंदाचे. चहू दिशा दरवळती, क्षण आनंदाचे. खुले दार होते ज्ञान भंडाराचे. खुले दार होते ज्ञान भंडाराचे. धन्य जगी तोची, नाम घे जो हरीचे. धन्य जगी तोची.
त्यांचे कृपा छत्र लाभता उजळे भाग्य त्यांचे वार करी पंढरीचे होती धनी मोक्षाचे वार करी पंढरीचे होती धनी मोक्षाचे धन्य जगी तोची नाम घे जो हरीचे धन्य जगी तोची नाम घे जो हरीचे मोक्ष मिळे त्याशी सदा स्मरे वाचे मोक्ष मिळे त्याशी सदा स्मरे वाचे धन्य जगी तोची नाम घे जो हरीचे धन्य जगी तोची नाम घे जो हरीचे धन्य जगी तोची नाम घे जो हरी. मी कोण आहे या प्रश्नाच्या शोधात हा असतो एक अडथळा. या चुली विझू विझू असताना लक्ष जातं पंढरपूरच्या भक्तांच्या माहेराकडे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी या ओळींकडे. याच एका क्षणानं सिद्धार्थाचा गौतम बुद्ध झाला, नारायण ठोसरांचा समर्थ रामदास झाला. मुक्तीचा हा क्षण गाठता आला तर सार्थकच. सेवा करता करता मुक्त होणं म्हणजे जीवाची धन्यता. ही सेवा मात्र अगदी आतून मनाच्या गाभाऱ्यातून उमटायला हवी. स्वतःला शोधण्याचा हा प्रयत्न सोपा नव्हे, कारण आपणच आपल्याला आत आत खोल कुठेतरी लपवलेलं असतं. कधी आपल्या नकळत तर कधी जाणीवपूर्वक. त्यावर आपण इतके थर चढवलेले असतात की त्या ईश्वराचा अंश आत आहे हेच आपण विसरून जातो. सर्व काही विसरून आत्मभान आणून आणि जर खरी व्याकुळ करणारी तहान लागली तरच तो भेटतो हेच आपण विसरतो. म्हणा मुखी विठ्ठल म्हणा मुखी विठ्ठल दुर्जन होई सजन दुर्जन होई सजन म्हणा मुखी विठ्ठल म्हणा मुखी विठ्ठल. नवजन्म हा घेऊनी धन्य झाले माझे मन नवजन्म हा घेऊनी धन्य झाले माझे मन तव चरणी अर्पून तव चरणी अर्पून झाले सार्थक जीवन म्हणा मुखी विठ्ठल म्हणा मुखी विठ्ठल. नाम तुझे स्मरून सुख दुःखात समान नाम तुझे स्मरून सुख दुःखात समान देई सुगंध सर्व जगास देई सुगंध सर्व जगास चंदना परी जिजून म्हणा मुखी विठ्ठल म्हणा मुखी विठ्ठल. सत्कर्म घडो हातून ज्ञानज्योत पेटवून सत्कर्म घडो हात
ज्ञानज्योत पेटवून न राहो खंतमनी, न राहो खंतमनी, काहीतरी गेले राहून म्हणा मुखी विठ्ठल, म्हणा मुखी विठ्ठल. दुर्जन होई सजन, दुर्जन होई सजन, म्हणा मुखी विठ्ठल, म्हणा मुखी विठ्ठल, म्हणा मुखी विठ्ठल. भक्त हो, आणि तो तरी वेगळा कुठे आहे आपल्यापासून? पाण्याची लाट पाण्यापासून वेगळी काढता येते? कापूर आणि त्याचा सुगंध वेगळेपणानं दाखवता येतील? रत्न आणि त्याचा प्रकाश वेगळा करता येतो? संत ज्ञानेश्वर म्हणतात, उदकी कल्लोळू कापुरी परिमळू, रत्नी उजाळू अनन्यू जैसा. ही आहे परतत्वाशी एकरूप झालेल्या भक्ताची भावस्थिती. संसारात तृप्ती आली की विरक्ती येते, आणि विरक्ती आली की अध्यात्माची ओढ लागते. हे आत्मज्ञान येईपर्यंत त्राण ओसरलेलं असतं. डोळे आतुर झालेले असतात ते सगुण रूपाच्या दर्शनासाठी. तुका म्हणे तेची संत, तुका म्हणे तेची संत, सोशी जगाचे आघात, सोशी जगाचे आघात. रुजवी संयमाचे बीज, रुजवी संयमाचे बीज, चंचल या मनात. तुका म्हणे तेची संत, तुका म्हणे तेची संत. वादळात स्तब्ध राहते पणती मधील वात, वादळात स्तब्ध राहते पणती मधील वात. प्रकाश देण्या सर्व जगास, प्रकाश देण्या सर्व जगास, जागी राही सारी रात. तुका म्हणे तेची संत, तुका म्हणे तेची संत. परोपकार सदा करूनी, जीवन सार्थक करी सदोदित. परोपकार सदा करूनी, जीवन सार्थक करी सदोदित. कैकयातना सोसूनिया, कैकयातना सोसूनिया, विलीन होई परमार्थात. तुका म्हणे तेची संत, तुका म्हणे तेची संत. स्वतावरी
नको शोधू देव तुझ्यात, स्वतःवरी ठेवी विश्वास. नको शोधू देव तुझ्यात,